असं कधी जाणवलंय? लोक म्हणतात मला आयुष्यात मोठं व्हायचंय, पण उठवायला आई लागते आणि मग नशीब खराब म्हणायचं. अरे भाऊ, तुझं नशीब खराब नाही, तुझ्या सवयी खराब आहेत. आज मी जे बोलणार आहे ना, ते दुखवेलही, हसवेलही आणि कदाचित रागवेलही, पण शेवटी तुझ्या आयुष्याला एक दिशा देऊन जाईल. आपल्याला सर्वांना यश हवंय, पण जवळून पाहिलं तर आपण सकाळी उठल्यापासून डिसिप्लिन नाही ठेवू शकत. आणि मग फोन म्हणतोय माझा वेळ वाया जातोय. अरे तू वाया जातोयस. एका गावामध्ये रोहन नावाचा एक मुलगा होता. हा काय आळशीपणाचा ब्रँड अँबॅसेडरच. तो सकाळी 10ला उठायचा. कोणी विचारलं उठलास का, तर तो म्हणायचा हो उठलो, पण मन नाही उठलं अजून. प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर, उद्या करतो. उद्या उद्या करून त्यानं आयुष्याचं पोस्टपोन केलं होतं आणि कॅलेंडरलाही कंटाळा आला होता. आणि सर्वात कडक सत्य काय आहे माहिती आहे? रोहन सारखे हजारो लोक आहेत, त्यामध्ये तूही असू शकतोस. एक दिवस गुरुजी भेटले आणि रोहन रडत म्हणाला, गुरुजी माझं नशीब लई खराब आहे. गुरुजीनं त्याच्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाले, नशीब खराब नाही रे बाळा, तुझी उद्या उद्या कंपनी फार यशस्वीरित्या चालू आहे. रोहन म्हणतो म्हणजे? गुरुजी म्हणतात तू प्रत्येक काम उद्यावर टाकतोस, मग यश तुला आज कसं भेटल? मित्रा, हे यश भाजीच्या दुकानात मिळणारी गोष्ट नाही की 1 किलो यश आणि 2 किलो मोटिवेशन द्या. तुझ्या रोजच्या सवयीने ते मिळतं. त्या एका वाक्यानं रोहनचा मेंदू रिस्टार्ट झाला. त्यानं ठरवलं उद्या नाही, आज. पहिल्या दिवशी सकाळी 5:30ला उठला, पण पुन्हा झोपला. चालेल, पण प्रयत्न तर सुरू होता ना. हळूहळू त्यानं सवयी बदलल्या. सकाळी लवकर, स्क्रीन टाईम कमी, ध्येय ठरवलं आणि रोज एक काम पूर्ण. 2 महिन्यानं गावात चर्चा होते, तो आळशी रोहन काम करतोय. 6 महिन्यानं लोक म्हणू लागले त्याचं नशीब बदललं. हो नाही, त्याचं नशीब नाही बदललं, रोहन बदलला. डिसिप्लिन म्हणजे फक्त सकाळी 5ला उठणे नाही. डिसिप्लिन म्हणजे स्वतःला दिलेले वचन पाळणं. आज एक नियम पाळ, आज एक सवय बदल आणि आज एक बहाणा सोड, आणि बघ आयुष्य तुझ्या समोर खाली येऊन उभं राहतं. असेच खरं बोलणारे, जरा दुखवेल पण बदल घडेल असे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर. कारण कधी कधी एक वाक्य पुरेसं असतं, पण आयुष्य बदलतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फोकस 10 पटीने कसा वाढवायचा. एक सवय जी कमी लोकांना माहिती आहे, तो चुकू नको.